भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं विजय उदास आहे आणि द्विधा मनस्थितीत सापडलाय की काय करावं याचा निर्णय तो घेऊ शकत नाहीये. आणि तेव्हाच पल्लवीचा फोन येतो. ती विजयला सांगते की तू पूर्ण सन्मानाने आशाला तुझ्या घरी घेऊन ये. सोहनलाल याच विषयावर नानांशी चर्चा करतात, पण आशाने निर्णय घेतलाय की ती पल्लवी आणि विजय यांच्या लग्नाआड येणार नाही. आशा स्वतः जाऊन विजय आणि त्याच्या घरच्यांना समजावते. दुसरीकडे मीनाक्षी जीव द्यायची धमकी देऊन पल्लवीला विजय सोबत लग्न करण्यासाठी विवश करते. आता पुढे आशा, विजय, तू इथे? हो आशा, मी तुझी माफी मागायला आलोय. आणि माझ्या लक्षात आलंय की तू नेहमीच योग्य होतीस आणि मी नेहमीच चुकीचा. आशा, मी पूर्ण रात्र झोपू शकलो नाहीये या विचाराने की मी नेहमीच तुझं मन दुखावलंय. नाही विजय, मी समजू शकते. तुझी स्वतःची काही कारण होतीच ना. नाही आशा, हाच तर फरक आहे तुझ्यात आणि माझ्यामध्ये. तू माझी प्रत्येक चूक किती सहजपणे विसरून जातेस आणि मला माफ करून टाकतेस. आणि मी तुझी छोटीशी ही इच्छा पण कधी परिपूर्ण नाही करू शकलो. अशी कुठलीच गोष्ट नाहीये विजय. तू तर नेहमीच माझ्या सुखासाठी. नाही आशा, मी आता डिसाईड केलं की मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेन. विजय, आय लव्ह यू. तू तर बहुतेक हे पण विसरून गेलीस की तू माझी पत्नी बनून या घरात आली आहेस, राहतेस. पण
गोष्ट कधीही नाही विसरू शकत की मी तुझ्यावर प्रेम करत होतो, म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केले. पण आज एका गोष्टीचा तर आनंद आहे मला, की तुला कमीत कमी या नात्याची जाणीव तरी झाली की आपण दोघं पती पत्नी आहोत. आजच्या रात्री आपण दोघं एक होणार आहोत. जर विजयसाठी सुखाची गोष्ट आहे तर माझ्यासाठी फार दुःखाची गोष्ट आहे. आशा, प्लीज मला माफ कर, प्लीज. असं नको बोलूस ग. माझ्यासाठी तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या दोघींमधले हे गैरसमज दूर झाले. आणि त्याही पेक्षा मोठी आनंदाची गोष्ट, मी माझ्या लाडक्या मैत्रिणीला माझ्या हातांनी वधू म्हणून सजवेन. सगळे पाहुणे आले. बबलू, वय पूजेची सगळी तयारी झाली? वय तयारी झाली, फक्त गुरुजींचे येणं बाकी. गुरुजी नाही आले? गायत्री, फोन लावून बघ जरा, गुरुजी कुठवर पोचले. हे त्यांना आणायला गेलेच आहेत दीदी, येतच असतील. आणि विजय आणि बलराज, ती लोक पण नाही आली. दीदी तू कशाला इतकी काळजी करतेस, तेही येतीलच की. या या, स्वागत आहे तुमचं. अनेक नमस्कार. नमस्कार. सगळी तयारी झाली? हो ना, बस लग्न अशा साध्या पद्धतीने होत आहे तेव्हा तयारी पण अशीच साधी आहे. हे तर आपण योग्यच बोलतात. तशी एक वेळ होती की आम्ही न जाणो किती स्वप्न पाहिली होती आमच्या विजयच्या लग्नाची. एकच मुलगा आहे आमचा. आम्ही विचार केला होता त्याचं लग्न अगदी धूमधडाक्यात करावं. लग्न धूमधडाक्यात होत नसेल तर काय झालं, तुम्ही रिसेप्शन धूमधडाक्यात करा. आता जेव्हा लग्न असं होतंय तेव्हा मग रिसेप्शन कसं होईल? मी पण पल्लवीच्या लग्नाच्या बाबतीत काय काय स्वप्न पाहिली होती. कदाचित माझ्या मुलीचा संसार अशाच प्रकारे सुरू व्हायचा होता. जाऊ द्या, चला ना, बसा ना प्लीज, चला या.
या. अरे नमस्कार नमस्कार. गुरुजी, या. पूजेची सगळी व्यवस्था केली आहे. जरा पाहून घ्या, आणखीन कशाची गरज हा. तर नाहीये ना? आत्ता बघून घेतो मी. जरा पाहून घ्या. अरे बाबा तुम्ही. सुखी राहा बेटा. प्रणाम बाबा. मी तर बेटा फक्त गायत्रीच्या गायत्री, हा बाबा. तुझ्या आग्रहाखातर आलोय मी मुलांना आशीर्वाद द्यायला. बाबा तुमच्या आशीर्वादाशिवाय तर आमचं कोणतंही काम पूर्ण होऊ शकत नाही. नाही बेटा, अशी काहीच गोष्ट नाही. मी येऊ न येऊ, माझा आशीर्वाद तर नेहमीच मुलांसोबत असेल. तू ह्यांना आज इथे का बोलवलंस? मला नको होतं की ह्यांचं आणि आशाचं इथे येणं. आता पल्लवीने आशाला जबरदस्तीने बोलावलं आणि तू ह्यांना. पण दीदी, त्यांचा अपराध तरी काय? लग्नात ह्यांचं येणं गरजेचं होतं का? बरं जाऊ दे. जाऊन बघ पल्लवी तयार झाली की नाही. बघते. जाऊन बघ जरा. आहे भाग्याची. किती सुंदर दिसतेस. तुला माझं सौंदर्य दिसतंय, कारण की तुला फक्त तेवढंच पाहायचंय. पण खरंच तू माझ्या मनातील दुःख देखील पाहायचा प्रयत्न केला असतास तर. असं का बोलतेस तू पल्लवी? आज तुझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे आणि तू असं काहीतरी बोलत बसलीस. हो, माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस आहे. आणि तुझ्यासाठी? माझ्यासाठी सुद्धा माझं फार वर्षांपूर्वीचं स्वप्न पूर्ण होतंय. तुला स्वतःच्या हातांनी वधू म्हणून सजवायचं स्वप्न. खरंच नशिबाचा हा निर्णय आपल्याला आधीच समजला असता तर आपण या गोष्टीची वचनं नसती दिली की एकमेकींना सजवू म्हणून. पल्लवी, ह्या सगळ्या गोष्टी सोडून दे आणि विजयचा विचार कर. आपल्या नव्या आयुष्याचा विचार करून बघ. येणाऱ्या आयुष्याविषयी तर तेव्हाच विचार करू शकेन जेव्हा घडून गेलेल्या आयुष्याविषयी मी विसरू शकेन. ओ हो, तुम्हा दोघींचं बोलणं ऐकून मलाच काळजी वाटायला लागली की मला समजत नाहीये की हे कुठल्या प्रकारचं लग्न होतं. अजून पल्लवी कुठल्या बंधनात बांधली गेली नाहीये म्हणून अशा गोष्टी करते. एकदा का लग्नाच्या बंधनात बांधली गेली की मग जबाबदाऱ्या आणि संसाराच्या व्यतिरिक्त काहीच सुचणार नाही. तू खरंच महान आहे साशा. आपल्या हक्कांचा, आपल्या सुखाचा कुणी अशा प्रकारे हसत हसत त्याग करू शकतो? तू ही गोष्ट सुद्धा विसरून गेलीस की आता तुझ्या आयुष्याचं काय होईल. हे परमेश्वरा, आशाच्या सुखाचं रक्षण आता तूच कर. जे काही होत आहे सगळं आशाच्या हट्टामुळे होत आहे. मी तिचा बाप आहे, पण मला समजत नाहीये की कोणत्या मातीची बनली आहे ती.
कसं काय कोणी आपल्या सुखावर अशा तऱ्हेने पाणी ओतू शकतो? सर, आशाला तर मी पण समजू नाही शकलोय. हो, पण आशाला पाहून इतकी गोष्ट तर नक्की कळू शकते सर. एखाद्या नारीला त्यागाची मूर्ती अशासाठी म्हटलं जातं की जर तिने त्याग करायचं ठरवलं तर हसत हसत आपल्या सर्वस्वाचा त्याग करू शकते. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे आशिष. माझ्या तर हे लक्षात येत नाहीये की आता आशा आपलं आयुष्य कसं घालवणार आहे. ती काय आयुष्यभर एकटीच राहणार आहे? ठाऊक नाही सर, भगवंताने काय ठरवलंय. तुम्ही म्हणताय की हा आशाच्या हट्टाचा परिणाम आहे, पण मला असं वाटतंय की हा सगळा खेळ आहे तो भगवंतच खेळतोय. बस तो जाणतो की कोणाच्या नशिबात काय आहे, कोणाचं आयुष्य कसं व्यतीत होईल ते. चला कन्येला बोलवा. हो रिधिमा, गायत्री काय करते जरा जाऊन पहा. हा. आणि पल्लवीला घेऊन ये. हो, मी घेऊन आले. लवकर. किती सुंदर दिसतेस. कुणाची नजर न लागो तुला. चल, मी जरा बाहेर पाहून येते. विधींची तयारी कुठपर्यंत आली आहे. हो मम्मी, मी पण येते तुमच्या बरोबर. नानू आलेत की नाही? हो हो, आलेत ना, बाहेर बसलेत ते. आंटी, सप्तपदीची वेळ झाली. सगळे बोलवत आहेत. पल्लवीला घेऊन चला ना. हो हो, चल चल बेटा. खाही भाग्याची पप्पा, पप्पा, काय झालं रिधिमा? काय झालं? ते अगं काय झालं सांग ना. तिथे ती आशा बेशुद्ध पडली. आशा बेशुद्ध झाली? काय? कशी बेशुद्ध झाली? काय झालं तिला? ठाऊक नाही पप्पा, आशा बेशुद्ध झाली कशी? काही कळलं नाही. अचानक चक्कर आली आणि यासाठी मी सांगत होते की आशाला इथे बोलवू नका. आता शेवटी तेच झालं ज्याची मला भीती होती. कदाचित ती धक्क्यामुळे बेशुद्ध पडली. नाही, माझी आशा इतकी दुबळी नाहीये की ती कोणत्या धक्क्यामुळे बेशुद्ध पडेल. जी अशा प्रकारे आपल्या सुखाचा त्याग करू शकते, अहो तिच्यापाशी अशा प्रकारच्या गोष्टींना सहन करायची क्षमता पण असते. मग असं काय कारण असू शकतं की आशाची तब्येत अचानक खराब व्हावी? मी डॉक्टरांना फोन करतो. कृतिकाने डॉक्टरांना फोन केलाय, त्या येत आहेत. आशा बेशुद्ध पडलीये. तिच्या धक्क्याचं कारण काहीही असू शकतं. लग्नाचा मुहूर्त निघून चाललाय, हो ना गुरुजी? अहो बाई, अजून लग्नाच्या मुहूर्तासाठी वेळ बाकी आहे. थोड्या वेळानंतर सुद्धा लग्न कार्य संपन्न होऊ शकतं.
काही दुखापत तर नव्हती ना झाली? आतापर्यंत ठीक होती. ठाऊक नाही अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडली. बेशुद्ध होण्यासाठीची कोणती लक्षणं दिसत नाहीयेत. का डॉक्टर? पण आशा, मला काय झालं होतं? आशा तू अचानक बेशुद्ध झाली होतीस. आशा, आधी हे सांग मला, अगोदर असं कधी झालं होतं की तुम्हाला चक्कर आली आणि तुम्ही बेशुद्ध पडलाय? नाही डॉक्टर, यापूर्वी असं अजिबात नाही झालं. रेखा ही भाग्याची मी म्हणाले होते ना, या लोकांना लग्नासाठी नको बोलवूस. काही ना काही प्रॉब्लेम नक्की उभा राहणार. काय बोलतेस तू हे दीदी? तिने जाणून बुजून तर काही केलेलं नाहीये ना. कुणालाही हे ठाऊक नाहीये की अचानक तिला काय झालं. डॉक्टर, आशा कशी आहे? तुम्ही लोक विनाकारण काळजी करताय. खरं तर गोष्ट आनंदाची आहे. कुठली आनंदाची गोष्ट? खरं तर तुमची मुलगी आई होणार आहे. त्यामुळेच त्यांना चक्कर आली हे होती. तुम्ही काय बोलताय डॉक्टर? हो, मी योग्य तेच सांगतेय. मी त्यांची प्रेग्नन्सी टेस्ट पण केली आहे. त्या प्रेग्नेंट आहेत म्हणून बेशुद्ध झाल्या होत्या. तुम्ही लोक विनाकारणच काळजी करत आहात. अच्छा, मी आता निघते. तुम्ही सगळी लोक अशा प्रकारे गप्प का आहात? मला तर काही कळेनासं झालं की आता आपल्याला काय करायला हवं. कशा गोष्टी करतात तुम्ही? मंडप सजलाय आणि लग्नाची पूर्णपणे तयारी झाली. अशा वेळी तुम्ही म्हणतायत की आता काय करायचं? हे लग्न होणार आहे आणि होऊनच राहील. नाही मम्मा, आता हे लग्न नाही होणार. पल्लवी, काय बरळतीयस तू? शुद्धीवर तर आहेस ना तू? जो काही प्रॉब्लेम आहे तो आशाचा आहे. ती सॉल्व्ह करेल. आज तुझं लग्न विजयशी होणार, बस. हे आशाशीच संबंधित नाहीये तर माझ्या घराशी संबंधित आहे. कारण आशा माझ्या नातवाला जन्म देणार आहे. मग तुम्हाला काय म्हणायचंय तरी काय? हे सत्य पण त्याच वेळी उघड व्हायचं होतं की आशा आई बनणार आहे. आता तुला कळायला हवं की नशिबाने त्याचा निर्णय ऐकवलाय. तू नशिबापासून दूर नाही पळू शकत ना विजय. आशालाही तुलाच मनवावं लागेल, तुलाच समजवावं लागेल. कारण की आता ती तुझ्या मुलाची आई होणार आहे. मला भाग नका पाडू नानू, प्लीज. हे कळल्यावर की मी विजयच्या मुलाची आई होणार आहे, ते लोक मला नात्याची भीक घालतायत आणि भीकेत मिळालेल्या नात्यांना माझं मन नाही स्वीकारू शकत. मी दुःखी ह्या कारणाने की कोणाला माझं म्हणणं ऐकायचंच नाहीये. तू हा विचार करत नाहीयेस ना की तू आशाचा अधिकार नाही राहू शकत. पण तुझी आई जो विचार करते तोही चुकीचा नाही ना. मी तुला विजयच्या दुःखात बुडालेली पाहू शकते आणि ना दीदी. तुझं खरं आहे मावशी.